नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या होम बडी क्वीन यूट्यूब फॅमिलीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एक छोटासा DIY. आणि हा DIY अशा लोकांसाठी आहे ज्यांना रांगोळी काढायला आवडते, परंतु तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही किंवा घरात लहान मुलं असतात, आजूबाजूला हवा वाहत असते आणि त्यामुळे काढलेली रांगोळी टिकत नाही. किंवा काही जणांच्या बाबतीत रांगोळी काढण्याची हौस असते, मात्र त्यांना रांगोळी काढता येत नाही. तर अशा लोकांसाठी आज आपण एक DIY घेऊन आलो आहोत, तो म्हणजे परमनंट रांगोळी. आणि ती आपण रांगोळीने न काढता आपण आज ब्रश पेंट करणार आहोत. चला तर मग आजच्या DIYला आपण सुरुवात करूयात. तर आजच्या DIYसाठी आपल्याला खूप मोजकं सामान लागणार आहे आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक पुठ्ठा. कार्डबोर्डचा कुठल्याही आकाराचा आपण तुकडा घेऊ शकतो, चौकोनी, त्रिकोणी, आयताकृती किंवा मग अर्धवर्तुळ, पूर्ण वर्तुळ, अशा कुठल्याही आकाराचा एखादा पुठ्ठा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पेन्सिल लागेल, काही प्रकारची ब्रश लागतील, जसे की पॉइंटेड ब्रश, फ्लॅट ब्रश, असे छोट्या मोठ्या आकाराचे असे आपल्याला 2-3 ब्रश लागतील. त्यानंतर वॉटर कलर्स किंवा ॲक्रेलिक कलर्स आपण यूज करू शकतो. मी इथे ॲक्रेलिक कलर्स यूज करणार आहे, तुम्ही वॉटर कलरसुद्धा वापरू शकता. आणि बेसिक म्हणजे आपल्याला मिक्सिंगसाठी एखादी प्लेट आणि पाणी. मी इथे चौकोनी आकाराचा पुठ्ठा घेतला आहे, तुम्ही कुठल्याही आकाराचा घेऊ शकता. आणि मला हवी असलेली डिझाईन इथे काढली आहे रांगोळीसाठी. तुम्ही टिपक्यांची रांगोळी काढू शकता किंवा मग संस्कार भारतीसाठी डिझाईन काढू शकता किंवा फ्री हँड काढू शकता, पानं फुलं, जशी तुम्हाला रांगोळी काढायला आवडेल त्या पद्धतीची डिझाईन तुम्ही या पुठ्ठ्यावर काढून घ्यायची आहे. जसे की तुम्ही इथे बघताय, मी इथे जी डिझाईन काढली त्याच्यामध्ये मी गडद रंग भरून घेते आहे आणि मध्ये मी निळा रंग असा भरायला सुरुवात केली आहे. तुम्हीसुद्धा शक्यतो रांगोळीमध्ये जास्तीत जास्त गडद रंग वापरा, जेणेकरून ज्या वेळेला तुम्ही ती रांगोळीतले सगळे रंग भरून झाल्यानंतर जसं आपण सफेद रांगोळीने बॉर्डर देतो, तशाच पद्धतीने इथेसुद्धा आपल्या सगळ्या रंगांनी ब्रश पेंट करून झाल्यावर आपण यालासुद्धा बॉर्डर ही सफेद रंगानेच ब्रश पेंट करून देणार आहोत. त्यामुळे आपण शक्य तेवढे गडद रंग वापरले तर सगळे गडद रंग हे जास्त खुलून दिसतील. मी इथे मध्ये गडद रंग असा हा भरून घेते. तुम्हाला आवडीचे असे कलर कॉम्बिनेशन इथे यूज करू शकता. रंग भरताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे आपण कुठलंही चित्र रंगवत नाही आहोत, तर आपण रांगोळी काढतो आहे. त्यामुळे आपण खरीखुरी रांगोळी असते तर ती आपण कशी काढली असती, कोणते रंग वापरले असते, कोणते कलर कॉम्बिनेशन वापरले असते, हाच विचार करून आपण इथेसुद्धा ब्रश पेंट करायचा आहे आणि तशाच पद्धतीचे रंगसंगती वापरायची आहे. इथे माझा निळा रंग मारून झाला आहे, आता मला दुसरा रंग भरायचा आहे. तर त्यासाठी मी आता सफेद रंग वापरणार आहे, कारण निळ्या रंगाच्या बाजूला तुम्ही बघताय की मी छोटी छोटी वर्तुळं काढली आहेत. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की रांगोळीमध्ये आपण सफेद रंगाच्या रांगोळीने टिपके टाकतो आणि ते टिपके टाकल्यानंतर रांगोळी अतिशय सुंदर दिसते. आणि तोच इफेक्ट मला या पेंट ब्रशमधून आणायचा होता, म्हणून मी सुद्धा इथे काही वर्तुळं काढून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तोच इफेक्ट येण्यासाठी सफेद रंगानेच ती वर्तुळं मी रंगवून घेते, जेणेकरून ती रांगोळी ब्रश पेंट जरी असली तरी दिसताना ती खऱ्या रांगोळीने आपण काढल्यावर कशी दिसली असती त्याच पद्धतीने ती डोळ्यांना भासेल. तर इथे मी सगळी वर्तुळं ही भरून घेते आणि उरलेली जी डिझाईन काढली आहे आपण त्यामध्ये सुद्धा मी माझ्या आवडीचे असे सगळे रंग भरून घेते. तुम्हीसुद्धा हे सगळे रंग आता मी भरते ते बघून घ्या आणि पुढे काही अजून 1-2 टिप्स आहेत तेही मी सांगते, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या टिप्स मिळतील आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने साधी सोपी आणि अशी परमनंट रांगोळी काढून आपले सगळे सणवारांना आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढू शकता.
जसं की तुम्ही बघताय आता आपले सगळे रंग भरून झाले आहेत आणि आपण जसं खऱ्या रांगोळीला सगळे रंग भरून झाल्यानंतर टचअप देतो पांढऱ्या रांगोळीने बॉर्डर काढून, तसंच इथे सुद्धा आपण पांढऱ्या रंगाने सगळ्या रंगकामाला बॉर्डर करायची आहे. तर ती आपण इथे पूर्णपणे करून घेऊयात. असं केल्याने आपण जरी ब्रश पेंट केलेलं असलं तरीसुद्धा ती डोळ्यांना दिसताना खऱ्या रांगोळीचा भास आपल्याला देते आणि आपल्यालाही समाधान मिळतं की आपण सणावारांमध्ये आपल्या अंगणामध्ये दारामध्ये देवाऱ्यासमोर रांगोळी आहे आणि ते एक प्रसन्न वातावरण आपल्याला निर्माण करता येतं. आपला वेळही वाचतो, मेहनतही वाचते आणि ही रांगोळी तुम्ही कितीही वेळा वापरू शकता, कुठेही नेऊन ठेवू शकता आणि याला तुम्ही पण त्या मेणबत्त्या, फुलं, लाइटिंग्स वापरून जास्त सुशोभित करू शकता. अंधारामध्ये सुद्धा हे खूप छान दिसतं. तर आजचा हा DIY हा अगदी सोपा आहे, पण याचे फायदे भरपूर आहेत. तर आजचा हा DIY तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आजचा DIY हा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सगळ्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ चुकणार नाही. व्हिडिओ बघितल्यासाठी खूप सारे धन्यवाद.